नमस्कार मंडळी, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण अगदी हेल्दी असा नाश्ता पाहणार आहोत, ते म्हणजे स्प्राउटचे चिले। अगदी चविष्ट होतात, मोड आलेल्या कडधान्याचे आहेत म्हणून अगदी पौष्टिक होतात। त्यासोबतच आपण यामध्ये भरपूर अशा भाज्या घालणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता असा चविष्ट मस्त नाश्ता बनवायला सुरुवात करूया। एका पातेल्यामध्ये प्रत्येकी पाऊण वाटी मूग, मटकी, काळे चणे आणि पांढरे वाटाणे घातलेले आहेत। आता हे सर्व जिन्नस 2 ते 3 वेळा पाणी घालून स्वच्छ असे धुवून घ्यायचे। मस्त चोळून अशी कडधान्ये धुवून घ्यायची, म्हणजे ती छान अशी स्वच्छ होतात। हे तुम्ही बघू शकता, 2 ते 3 वेळा पाणी घालून कडधान्ये मस्त अशी धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचे, कमीत कमी 4 पट पाणी घालायचे, कारण कडधान्य छान असं फुलायला जागा असावी। आता रात्रभर ही कडधान्ये आपण पाण्यामध्ये भिजवत ठेवूया। रात्रभरामध्ये कडधान्य छान अशी पाण्यामध्ये भिजलेली आहेत, तुम्ही बघू शकता मस्त अशी टप्पुरी फुललेली आहेत। आता कडधान्यांवरील पाणी आपण पूर्णपणे काढून घ्यायचं, पाणी अजिबात राहता कामा नये। आणि दुसऱ्या स्वच्छ पाण्याने कडधान्य एकदा स्वच्छ अशी धुवून घ्यायची, जेणेकरून आपली कडधान्य मोड आल्यावर चिकट होत नाहीत। आता इथे मी एक जाळीवाला टोपलं घेतलं आहे। यावरती आपल्याला एखादा सुती कपडा अंतरायचा आहे। सुतीच कपडा असायला हवा, पॉलिस्टर वगैरे चालत नाही। आता यामध्ये आपण धुवून घेतलेली कडधान्ये घालूया आणि कपड्याने घट्ट अशी कडधान्ये आपण बांधून घेऊ। कॉटनचा कपडा आपल्याला ओला करून घ्यायचा आहे आणि कडधान्यामध्ये देखील पाणी असतंच, या कारणाने एक्स्ट्राचं पाणी लागत नाही। आता ही कडधान्ये एका पातेल्यामध्ये ठेवायची आणि पातेलं झाकून आपल्याला एका दिवसाकरिता या कडधान्याला मोड आणून घ्यायचं आहे। मी सकाळी कडधान्य मोड आणायला ठेवलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी कडधान्याला मोड येतात। ही कडधान्य अजिबात चिकट होत नाही, फक्त डोसे बनवण्याकरिताच नाही, तर तुम्ही उसळ किंवा मटकीची भाजी बनवण्यासाठी सुद्धा ही कडधान्य वापरू शकता। पण आपण याचे डोसे बनवणार आहोत, तर सर्वप्रथम 4 वाटी मोड आलेले कडधान्य एका आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि 2 हिरव्या मिरच्या देखील मी इथे घातलेल्या आहेत। तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। सोबतच इथे आपल्याला घालायचं आहे 1 चमचाभर मीठ, चवीप्रमाणे मीठ कमी जास्त करू शकता। आणि 1 चमचाभर साखर देखील घालायची आहे, साखरेमुळे आपले हे डोसे छान कुरकुरीत व्हायला मदत होते। चणे मी ऑलरेडी घातलेले आहेत, त्याकरता बेसन नाही घालणार, पण 2 मोठे चमचे इथे मी तांदळाचं पीठ घालते आणि थोडंसं पाणी देखील यामध्ये घातलं आहे। आता पाणी घालून छान असं बारीक आपल्याला बॅटर दळून घ्यायचं आहे। मस्त बारीक असं बॅटर मी दळून घेतले, तुम्ही बघू शकता अगदी बारीक दळून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे एका पातेल्यामध्ये काढून घेऊया। गरजेनुसार थोडंसं मस्त अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मी, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये मी गाजर, बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर घालत आहे। प्रत्येकी अर्धी वाटी मी सर्व जिन्नस घातलेले आहेत। आता काही मसाले देखील आपण यामध्ये घालूया। तर सर्वप्रथम इथे मी चवीप्रमाणे मीठ यामध्ये घातलं आहे। एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर देखील मी यामध्ये घातलेली आहे, कारण आपण आधीच हिरवी मिरची यामध्ये घातलेली होती। पाव चमचा हळद देखील घालायची आणि थोडंसं जिरे पूड तसेच धने पूड देखील आपण यामध्ये घालणार आहोत। आता सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। इथे आपलं बॅटर बनवून तयार होतं, तुम्ही बघू शकता। आता लागलीच याची चिली बनवायला सुरुवात करू। तर सर्वप्रथम एका पॅनवरती आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे। तेल पसरवून त्यावरती आपण तयार केलेलं बॅटर छान असं पसरवून घ्यायचं। मंद ते मध्यम आचेवर आपल्याला मस्त असे खरपूस मस्त असे चिले भाजून घ्यायचे आहेत। चिले भाजताना साईडने तेल सोडायचं, म्हणजे चिले छान असे भाजले जातात। आता चिला आपण उलटवून घेऊ आणि दुसऱ्या साईडने देखील मस्त असा भाजून देऊ। एक 4 ते 5 मिनिटे एका साईडने भाजायला सहज लागतात। तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने आपले हे चिले मस्त खरपूस असे भाजून झालेले आहेत। आता आपण याला काढून घेऊ आणि याच पद्धतीने सर्व चिले बनवून घेऊ। तर हे मस्त गरम गरम चिले मी या चटण्यांसोबत सर्व केलेले आहे। बिना ओल्या नारळाच्या या चटण्या आहेत, तुम्ही इडली डोसा सर्वांसोबत ह्या चटण्या खाऊ शकता। तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल। तर हा मस्त असा चविष्ट स्प्राउट्सचा हेल्दी नाश्ता तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। कसा झाला कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंतसाठी धन्यवाद।